ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। पुण्याच्या गोखलेनगरमधील जनता वसाहतीमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून ड्रेनेजचं पाणी नागरिकांच्या घरात येतंय। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसते। पुण्यातील गोखलेनगर परिसरामध्ये जनता वसाहत भागामध्ये गेली 3 महिन्यापासून ड्रेनेजचं पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये घुसतंय किंवा ज्या घराच्या समोरून जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये हा प्रभाव आपल्याला दिसू शकतोय। गेल्या 3 महिन्यापासून हा जो प्रकार आहे ते सातत्यानं सुरू आहे। यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला आहे। 3 महिन्यापासून होतोय असा त्रास आणि हे पाणी सतत 24 तास असंच वाहत राहते। पण कुणी एवढी तक्रार आम्ही किती वेळा केली, जाऊन जाऊन येतात, बघतात, जातात, पण ह्याच्यावर काहीच उपाय करू शकत नाही कुणी। असं येत झालं आमचं जीवन इथं राहून काही उपयोगाचंच नाही असं वाटतं। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे। तर टीव्ही9 ची ही बातमी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावी आणि त्यावरती काहीतरी तोडगा निघावा हीच अपेक्षा। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। नमस्कार।